परभणीमध्ये राणी सावरगाव गटात ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे। परभणीमधले अपडेट आपण पाहतोय। परभणी गुंजेगाव झेडपी गटात भाजप आघाडीवर आहे। राणी सावरगाव या गटात ठाकरेंची शिवसेना त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे। सातारा जवळ पाटखळ पंचायत समिती गणातून भाजपचे राहुल शिंदे विजयी झालेले आहेत। साताऱ्यातल्या पाटखळ पंचायत समिती गणातल्या विजय समोर आलाय। भाजपचे उमेदवार राहुल शिंदे विजयी झालेले आहेत। निकाल लागतायत। 75 जागांवरती भाजपने आघाडी घेतली आहे। तर पंचायत समितीमध्ये 105 सेंचुरी क्रॉस केलेली आहे भाजपनं। एकूण 1462 जागांपैकी 104 जागांवरती भाजपला यश मिळालंय। परभणीमध्ये राणी सावरगाव मध्ये विजय झालेला आहे। धारसूर जिल्हा परिषद गटात भाजप आघाडीवर आहे। परभणीतले अपडेट आपण पाहतोय। इसाद जिल्हा परिषद गटात शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे। बारामतीमधले अपडेट। सुपे गणात भाजपचा विजय झालेला आहे। बारामतीमध्ये भाजप खातं उघडतंय। उज्ज्वला खैरे या सुपे गणातून विजयी झालेले आहेत। पंचायत समितीचा हा निकाल। बारामतीमधल्या सुपे गणात भाजपनं विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे बारामतीमध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं वारं फिरत असताना भाजपचा पंचायत समिती सुपे या गणातून विजय झालेला आहे। उज्ज्वला खैरे यांनी आपलं खातं तिथे उघडलेलं आहे। पुण्यातल्या मंचरमध्ये जाऊया। पारगाव गटात दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे जवळपास 2130 मतांनी आघाडीवर आहेत। सांगलीमध्ये भाजपची मुसंडी पाहायला मिळते। भाजपला 8 आणि शिंदेच्या शिवसेनेला 5 जागांवरती आघाडी मिळतेय। सांगलीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर आतापर्यंत आघाडी मिळालेली आहे। आपण राज्यभरातले हे सगळे अपडेट्स पाहतोय। सांगलीत काँग्रेसला 1, ठाकरेंच्या शिवसेनेलाही 1 जागा आतापर्यंत आघाडीवर हे पक्ष आहेत। आपण राज्यभरातले कल आणि निकाल पाहतोय। भाजपने मुसंडी मारले। भाजपला 8, शिंदेच्या शिवसेनेला 5 जागा आतापर्यंत 5 जागांवर आघाडी। सांगलीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा आतापर्यंत एका जागेवर आघाडीवर अजित पवारांची राष्ट्रवादी आहे। ठाकरेंची शिवसेना 1 आणि काँग्रेस सुद्धा 1 असा हा सांगलीचा निकाल आतापर्यंत समोर येत आहे। भाजपनं मात्र मुसंडी मारलेली आहे। भाजपनं 8 जागांवर आघाडी घेतली आहे। शिंदेची शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पत्नी आणि बंधू आघाडीवर आहे। सोलापूर अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पत्नी आणि त्यांचे बंधूही आघाडीवर आहेत। भाजपच्या उज्ज्वला खैरे सुपे गणातून विजयी झालेले आहेत। आता निकालही हाती यायला सुरुवात झालेली आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली। सुरुवातीला कल हाती येत होते, आता अनेक ठिकाणचे निकाल हाती येत आहेत। कोणाचा विजय झालाय, कोणाचा पराभव झालाय हेही आता चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर राज्यभरातली एकंदरीत जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सुद्धा पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सर्व प्रेक्षक पाहू शकतात। वर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची एकूण जी आकडेवारी आहे, एकूण गट आणि एकूण गण यापैकी कोणत्या पक्षाला किती जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत ती आकडेवारी वर दिसते। तर खाली जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या गटानुसार कोणत्या जिल्ह्यातल्या किती गटांपैकी किती गट हे कोणत्या पक्षाने जिंकलेत ही खालची आकडेवारी आपण पाहू शकतो। डावीकडे आणि उजवीकडे पंचायत समितीमधली आकडेवारी आहे। प्रत्येक गणानुसारची ही आकडेवारी आहे। तर सातारा पाटखळ पंचायत समिती गणातून भाजपचे राहुल शिंदे विजयी झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भातली राज्यभरातली अपडेट आपण पाहतोय। सोलापूर करमाळा पांडे गटात भाजपच्या रश्मी बागल 443 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। धाराशिवच्या परांडा गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। तासगावमध्ये भाजपचे विजय राठोड विजयी झालेले आहेत। बार्शीच्या उपळाई ठोंगे झेडपी गटात भाजपचे दीपक वैद्य हे विजयी झाले। मंगळवेढाच्या दामाजीनगरमधून भाजपचे रमेश भांजे विजयी झालेले आहेत। बार्शीच्या उपळाई ठोंगे झेडपी गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले। एकंदरीत आकडेवारी पाहायची झाली तर राज्यभरातल्या आकडेवारीविषयी बोलताना जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 75, शिंदेच्या शिवसेनेचे 35, राष्ट्रवादीचे 32, ठाकरेंचे 15, राष्ट्रवादी शरद पवारांचे 3 आतापर्यंत आघाडीवर आहेत। पंचायत समितीच्या बाबतीत भाजप 105, शिवसेना 75, राष्ट्रवादी 60, ठाकरे 12, राष्ट्रवादी 8 आणि काँग्रेस 52 जागांवर आघाडीवर आहे।
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीच्या आतापर्यंत जे कल हाती येत आहेत त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ, सगळ्यात मोठा भाऊ ठरताना दिसतोय, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ ठरताना दिसतोय। त्यामुळे दोन्हीकडचे राष्ट्रीय पक्ष हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सारख्या स्थानिक मुद्द्यांवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठे होताना, मोठे ठरताना, अधिकच्या जागा जिंकताना या निकालामधून दिसतायत असं आपल्याला म्हणावं लागेल। सोलापूर करमाळा पांडे गटामध्ये भाजपच्या रश्मी बागल या 443 मतांनी आघाडीवर आहेत। गुणकी पंचायत समिती काँग्रेसच्या संगीता पाटील विजयी झाले। सांगली पलूस पंचायत समिती कुंडल गणातून काँग्रेसच्या हेमा सुहास पवार विजयी झालेल्या आहेत। सांगली पलूस पंचायत समितीमध्ये कुंडल गणातून काँग्रेसच्या हेमा सुहास पवार विजयी झालेल्या आहेत। पंचायत समितीचा हा निकाल। सातारा पाटकळ गटामध्ये गौरी नलवडे विजयी झालेल्या आहेत। सोलापूरच्या करमाळा पांडे गटामध्ये भाजपच्या रश्मी बागल 443 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। अनेक ठिकाणी अजूनही विजयी पराभव अशा प्रकारे निकाल हाती आलेला नाहीये, मात्र कल हाती येत आहेत। तर सांगली पलूस पंचायत समिती कुंडल गणातून काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाले। काँग्रेसच्या उमेदवार हेमा सुहास पवार या विजयी झाल्या। सातारा जिल्ह्यामध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे। साताऱ्यात भाजपनं मुसंडी मारलेली आहे। सांगलीत सुद्धा भाजपनं मुसंडी मारलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे जिल्हे, सातारा जिल्ह्यात 65 पैकी 21 जागांवर भाजप आघाडीवर आहे। 65 पैकी 21 म्हणजे जवळपास 1/3 इतक्या जागांवर सातारा जिल्ह्यात भाजपनं मुसंडी मारलेली आहे। सांगलीतही भाजपनं मोठी मुसंडी मारली। साताऱ्यामध्ये 65 पैकी 21 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे। याचा अर्थ 1/3 जागांवर भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर। सातारा जिल्ह्यात 65 पैकी 21 जागांवर भाजप आघाडीवर आहे। 1/3 जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे। अर्थात हे कल आहेत, बऱ्याच ठिकाणचे निकालही हाती आलेत। तर परभणी शेळगाव गटातून राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकर परभणी शेळगाव गटातून। धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे अमर मोरे विजयी झालेले आहेत। पुण्याच्या शिरूर टाकळे हाजीमधून सुद्धा निकाल हाती आलेला आहे। परभणीच्या शेळगाव गटातून राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकर, पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत पाटील विजयी झाले। माझा विजय म्हणजे खारेपाड्यांमध्ये सगळे विरोधक एकत्र होऊन आज मला जो काही पाडण्याचा प्रयत्न चालला होता, तर त्या विरोधकांना पण मी एवढंच सांगेन की तुम्ही सुज्ञ आहेत आणि विकास जो आज हे शिवसेना भाजप युतीच विकास करतोय। आज विकास कोण करू शकतो याच्याकडे लक्ष द्या आणि इथून पुढची निवडणूक येईल त्यावेळी विकासाच्या बाजूने तुम्ही उभे राहा। काय नाही, त्यांना त्यांच्याच लोकांनी बळीचा बाकरा केलाय, उबाटाच्या लोकांनी। आज उबाटाचा जो आमचा उमेदवार होता, अपेक्षा होता, तो महायुतीचा उमेदवार होता आणि आज ते त्यांना साधी निष्ठा पण राखता आली नाही। सगळे नुसते म्हणजे पक्षाची त्यांना काय हेच काळजीच नाही त्यांना, म्हणून आज त्यांचा आज पराजय झालेला आहे। त्यांच्या माणसांनी त्यांचा बळी घेतला म्हणजे ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला मदत केली का? नाही, मला नाही मदत केली, ते समोरच्या उमेदवाराला मदत केली। 126 मतांनी तुमचा थोडक्यात विजय झालेला आहे असं एकंदरीत दिसतंय का? हा, विजय तो विजयच आहे। 1 मतानं असून ते 126 मतानं असतो, विजय तो विजयच असतो। समोरचे उमेदवार देखील त्या पद्धतीने उतरले होते। हा, दाखवलं ना, आम्ही त्याच्यापेक्षा आम्ही उतरलो होतो। महायुतीचा शिवसेना जिंदाबाद, भारतीय जनता पार्टीचा नितेश राणे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नीलेश राणे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तर या काही प्रतिक्रिया सुद्धा आता येऊ लागलेल्या आहेत। निकाल हाती येत आहेत तसतसं उमेदवार जे विजयी उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। सिल्लोडच्या अजिंठा झेडपी गटात शिंदेच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे। राज्यभरातले अपडेट्स आपण पाहतो। शिंदेच्या शिवसेनेचे नासेर सय्यद हुसेन हे विजयी झालेले आहेत। सिल्लोडमधली आपण ही अपडेट पाहिली। भाजपच्या उज्ज्वला खैरे सुपे गणातून विजयी झालेल्या आहेत। साताऱ्यामध्ये भाजपचे गोरख महाडिक विजयी झालेले आहेत। उत्तर पुण्यामध्ये भाजप 6, शिंदेसेना 3, ठाकरे सेना एका जागी आघाडीवर। उत्तर पुण्यामध्ये भाजप 6, शिंदेची शिवसेना 3, ठाकरेंची शिवसेना एका जागी आघाडीवर आहे। रायगडच्या वावंजेमध्ये भाजपचे कमल देशेकर विजयी झालेले आहेत।
धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे अमर मोरे विजयी झालेत. सिल्लोडच्या अजिंठा झेडपी गटात शिंदेच्या शिवसेनेचे नासेर सय्यद हुसेन हे विजयी झाले. धाराशिव काक्रांबा गटात भाजपचे दयानंद शिंदे विजयी झालेले आहेत. पुण्याच्या शिरूर टाकळीमध्ये भाजपचे राजेंद्र गावडे विजयी झालेले आहेत. धाराशिवच्या ढोकी गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे, तर पुण्याच्या शिरूर टाकळीमध्ये भाजपचे गावंडे हे विजयी झाले. सातारा पाटकळ गटातून राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. पाटकळ गटातून भाजपच्या गौरी नलवडे पराभूत झालेल्या आहेत. काही वेळापूर्वी नलवडे आघाडीवर असल्याची बातमी आपण पाहिली होती, आता त्या पराभूत झाल्याचे अपडेट समोर येते. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकरांना मोठा धक्का बसलाय. अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, त्यापैकी एक दीपक केसरकर सावंतवाडी तालुक्यामध्ये अपक्षांनी बाजी मारलेली आहे. दीपक केसरकर यांच्यासाठी हा मोठा धक्का. माजी मंत्री असलेले दीपक केसरकर यांच्यासाठी हा मोठा धक्का. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकरांना मोठा धक्का बसलेला आहे. या निवडणुकांमध्ये राज्यभरात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, त्यापैकी एक म्हणजे दीपक केसरकर. सावंतवाडी तालुक्यामध्ये अपक्षांनी बाजी मारली आणि त्यामुळे माजी मंत्री असलेल्या दीपक केसरकरांसाठी हा मोठा धक्का आहे. माडखोल जिल्हा परिषद, तर सोलापूरच्या दहिगावमध्ये राम सातपुते यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत. काही वेळापूर्वी त्या आघाडीवर असल्याची अपडेट आपण पाहिली होती आणि आता त्या विजयी झाल्याची अपडेट आपण पाहतोय. दहिगावमध्ये राम सातपुते यांच्या पत्नीचा विजय झालेला आहे. धाराशिव काक्रांबा गटात भाजपचे दयानंद शिंदे विजयी झालेले आहेत. सोलापूरच्या दहिगावमध्ये राम सातपुते यांच्या पत्नी विजयी झाल्यात. तर पुण्याच्या शिरूर टाकळीमध्ये भाजपचे राजेंद्र गावडे हे विजयी झाले. लातूरच्या आर्वी गटामध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. लातूरमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. आर्वी गटामध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या या गटामध्ये काँग्रेसचा विजय. तर पुण्याच्या मावळ तालुक्यात 5ही जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर आहे, भाजप पिछाडीवर आहे. मावळमधली अपडेट आपण पाहिली. रत्नागिरी गोळप पंचायत गटामध्ये उदय सामंतांचे पीए नेताजी पाटील हे सध्या आघाडीवर आहे. लातूरच्या आर्वी गटात काँग्रेसनं विजय मिळवलेला आहे. काँग्रेसचा विजय लातूरच्या आर्वी गटात झालेला आहे. जिल्हा परिषदेचा आर्वी गट, तिथं काँग्रेसचा विजय झाला. मुडगी पंचायत समिती काँग्रेसच्या संगीता पाटील विजयी झाल्यात. उत्तर पुण्यामध्ये भाजप 6, शिंदेची शिवसेना 3, तर ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडीवर. उत्तर पुण्यामध्ये भाजप 6, शिंदेची शिवसेना 3, ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडीवर आहे. लातूरच्या आर्वी गटामध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. साताऱ्यातली अपडेट, तर सोलापूरच्या दहिगावमध्ये राम सातपुते यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत. रायगडच्या वावंजमध्ये भाजपचे कमल देशेकर विजयी झालेले आहेत. उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकरचा पराभव झालेला आहे. जानकरांसाठी हा धक्का. सोलापूरच्या दहिगावमध्ये राम सातपुतेंच्या पत्नी विजयी झालेल्या आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकरांना धक्का बसलेला. अनेक प्रस्थापितांची प्रतिष्ठा, अनेक मान्यवरांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, त्यापैकी एक दीपक केसरकर. त्यांना हा मोठा धक्का आहे, कारण अपक्षांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बाजी मारलेली आहे. दीपक केसरकर हे माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का. तर उरणच्या नवघर झेडपीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रेरणा पाटील विजयी झालेल्या आहेत. उरणच्या नवघर झेडपीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रेरणा पाटील विजयी झालेल्या आहेत. सिल्लोडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नासेर सय्यद हुसेन हे विजयी झालेले आहेत. राज्यभरातली ठिकठिकाणची अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. उरणच्या नवघर झेडपीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रेरणा पाटील विजयी झालेल्या आहेत. रायगड पोलादपूर झेडपी गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या साक्षी कांबळेकर विजयी झाल्यात. रायगड पोलादपूर झेडपी गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या साक्षी कांबळेकर विजयी झालेल्या आहेत. रायगड पोलादपूर झेडपी गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या साक्षी कांबळेकर विजयी झालेल्या आहेत. अपडेट आपण पाहतो. रायगडमधून शेकापच्या कांबळेकर विजयी झालेल्या आहेत. रत्नागिरीच्या पावस मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. पावस मतदारसंघात महायुतीचे महेंद्र मांडवकर हे सध्या आघाडीवर असल्याची अपडेट. पावस मतदारसंघामध्ये महायुतीचे महेंद्र मांडवकर हे सध्या आघाडीवर आहेत. साताऱ्यामध्ये भाजपचे गोरख महाडिक यांचा विजय झालेला आहे. पावस मतदारसंघामध्ये महायुतीचे महेंद्र मांडवकर सध्या आघाडीवर आहेत.
रत्नागिरीच्या पावस मधली ही अपडेट. रायगड पोलादपूर झेडपी गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या साक्षी कांबळेकर विजयी झालेल्या आहेत. सातारा पाटकळ गटातून राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव विजयी झालेल्या आहेत.